नमस्कार, मी स्नेहल्स किचन मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बनवणार आहोत मँगलोरियन स्टाईल घी रोस्ट प्रॉन्स। तर चला सुरुवात करूया। कोळंबी मँगलोरियन मसाला बनवण्यासाठी इथे मी बेडगी मिरची आणि काजू एक गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत। भिजवून झालेले आपले, आता आपण त्याची पेस्ट काढून घेऊया। त्यात थोडा आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकूया। कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया। कोळंबी घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून, आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून अर्धा तास मॅरिनेट केलेली आहे। इथे बेडगी मिरची आणि काजूची पेस्ट केली आहे, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, कढीपत्ता, लिंबू, हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि मीठ। कोळंबी आपण थोडी घी रोस्ट करून घेऊया। त्यासाठी मी ते गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात तूप टाकून गरम केलं आहे। आता आपण कोळंबी टाकून घेऊया। कोळंबी तुपात फ्राय झालेले आहे, आता आपण काढून घेऊया। याच पॅन मध्ये आपण मसाला बनवून घेऊया। तेल, थोडं तूप, तेल आणि तूप तापलेलं आहे, आता आपण कढीपत्ता टाकूया। तयार केले ते टाकूया। आलं लसूण पेस्ट, मसाले टाकून घेऊया। तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड, मीठ, कोथिंबीर। 2 मिनिटं पेस्ट परतून झाली की मग मिक्सरच्या भांड्यातलं पाणी याच्यात टाकूया। तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तुपात फ्राय केलेली कोळंबी टाकून थोडे लिंबू पिळून घ्यायचे। कोळंबी मसाला तयार झालेला आहे, आता आपण एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया। तर आज आपण बघितलं मँगलोरियन स्टाईल घी रोस्ट प्रॉन्स। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।